नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत चौथी पंचवार्षिक योजना। भारतीय पंचवार्षिक योजना या भारतीय नियोजन आयोगामार्फत राबविल्या जातात। कृषी उत्पादन, औद्योगिकीकरण, आर्थिक विकास आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दूर व्हावी व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा हा पंचवार्षिक योजनेचा उद्देश असतो। आज आपण बघणार आहोत चौथी पंचवार्षिक योजना। चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1969 ते 74 इतका होता। चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणते प्रकल्प तयार झालेत बघूयात। नंबर 1, ड्रॉप्ड प्रोन एरियाज प्रोग्राम 1973 साली स्थापन। नंबर 2 आहे स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सी। नंबर 3, बोकारो पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने 1972 साली। नंतर 4 आहेत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 1973 साली याची स्थापना झाली। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आता बघूया चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वपूर्ण घटना कोणकोणत्या घडल्यात। नंबर 1 आहे आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP ॲक्ट 1969 ला संमत झाला। नंबर 2, जुलै 1969 ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले। प्रश्न येऊ शकतो की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले, तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जुलै 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। नंबर 3, अग्रणी बँक योजना सुरू झाली 1969 साली। नंबर 4, विमा महामंडळाची स्थापना झाली 1973 मध्ये। नंबर 5, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट 1973 साली याची स्थापना झाली। नंतर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मूल्यमापन काय केले। नंबर 1, काही प्रमाणामध्ये अपयश आले। नंबर 2, बांगलादेश मुक्तीयुद्ध 1971 साली। नंबर 3, 1973 चे पहिला तेलाचा झटका ऑइल शॉक्स या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।